काँग्रेस विधानसभेसाठी आता जोरदार तयारीला लागलेली आहे। याच पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भाचा एक आढावा सुद्धा जो आहे तो घेतलेला होता। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिजित वंजारी जी आहे। भाऊ, कशा पद्धतीने तुम्ही 5 जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे, कशी तयारी सुरू आहे? मी 5 जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं नानाभाऊंनी मला पर्यवेक्षक बनवलं। तसे मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्यानं 6 जिल्ह्यामध्ये मी सातत्याने काम करतो आहे। 5ही जिल्ह्यामध्ये मी तिथल्या सगळ्या पदाधिकारी असतील, आमचे लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषदचे लोक असतील, पंचायत समितीचे असतील, वेगवेगळ्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, या सगळ्यांचं म्हणणं आम्ही त्या बैठकीच्या माध्यमातून ऐकून घेतलं आणि तिथला तो लोकांचा काय कल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही मेळावे विधानसभा निहाय आम्ही सुरू केलेले आहे। तिरोडामध्ये आम्ही त्या दिवशी विधानसभेचा मेळावा घेतला, त्या क्षेत्राचा अतिशय चांगला लोकांचा त्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे। उद्या मी गडचिरोलीला चाललो, परवा मी सडक अर्जुनीला आहे आणि असं या 5ही जिल्ह्यामध्ये एक वातावरण निर्मिती करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोक करणार आहे। 20 तारखेपासून नानाभाऊ, त्यानंतर सोबत चेन्नी थाला साहेब, राज्याचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण साहेब, वडेट्टीवार साहेब, या सर्व प्रमुख नेत्यांसह विभागीय बैठकासुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं म्हणणं हे सर्व आपले पक्षश्रेष्ठी ऐकून घेणार आहे आणि एक चांगलं त्या ठिकाणी उमेदवाराची निवड झाली पाहिजे याचा प्रयत्न निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष करणार आहे। मराठवाड्यापासून सुरुवात होते आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये कशा पद्धतीनं बैठका घेतल्या जाणार, जिल्हानिहाय ह्या खरं तर बैठका आहे, या माध्यमातून काय केलं जाणार आहे? काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे ऊर्जा देण्याचं काम होणार नाही। काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने पक्षामध्ये काम करणारे लोक, आंदोलन करणारे लोक, आपले सातत्याने काम करणारे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीमध्ये जिल्हा परिषदचे मेंबर, पंचायत समितीचे सभापती, नगर परिषदचे मेंबर, त्या ठिकाणी असलेल्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांचं मत जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीचा उमेदवार निवडता आला पाहिजे याच्याकरता ही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हा सुद्धा आशय त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून स्वतः आमचे प्रभारी चेन्नी थाला साहेब हे स्वतः प्रत्येक त्या विभागीय बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। मला असं वाटतं उद्यापासून लातूरपासून सुरुवात होणार आहे। 13 तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाड्याच्या जितकेही विभाग आहे त्या विभागामधल्या सर्व विधानसभेचा आढावा त्या माध्यमातून ते घेणार आहे। पुढचा टप्पा आपल्या विदर्भामध्ये 20 तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि 20 ते 25 या दरम्यान आपल्या 6ही जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या 6ही जिल्ह्याच्या बैठका घेऊन त्या ठिकाणचा आढावा ते लोक घेणार आहे। कुठेतरी इन्कमिंग सुरू आहे। कालच अभिदय मेघे यांनी म्हणजे भाजपचे नेते जे आहे त्यांचे ते पुतणे आहे, त्यांनी यांच्यासोबत प्रवेश घेतला नाना पटोलेंसोबत। पुढे आणखी मोठे प्रवेश होणार आहे? काय मोठे चेहरे तुमच्याकडे आहे ना? 6 जिल्ह्यामध्ये फार मोठे मोठे चेहरे येणार आहेत। अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे दुसऱ्या पक्षामध्ये काम करतात, ज्यांना त्यांची खरा म्हणजे विचारधारा पटत नाही आणि म्हणून असे अनेक लोक आता काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहे। फक्त तुम्ही संयम ठेवा, निश्चितपणे तुम्हाला लवकरच चांगली बातमी कळेल। गोंदियाचे काही नावं चर्चेत आहे, किती खरं आहे ते सगळं आहेत ना, पण त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठीचा आहे, पक्षाध्यक्षांचा आहे आणि म्हणून ते येणाऱ्या काळामध्ये कळेल आपल्याला। या महिन्यामध्ये बऱ्याच घडामोडी होतील। पूर्व विदर्भात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा किंवा विदर्भात एकंदर जिंकण्याचा प्रयत्न असेल, त्याच्यासाठी काय विशेष तयारी केली? नाही, विशेष तयारी म्हणजे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा नेहमी सज्ज राहतो। काँग्रेस पक्षानं नानाभाऊंचं प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यापासून सातत्याने या संपूर्ण राज्यामध्ये आणि विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सातत्याने आम्ही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। अनेक प्रकारचे आंदोलन घेतले, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये असतील, राज्यशास्त्राच्या विरोधामध्ये असतील, महिलांसाठी असतील, बेरोजगार युवकांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, कामगारांसाठी असतील, शिक्षकांसाठी असतील, असे अनेक मुद्दे घेऊन सातत्याने आंदोलन करत आलेलं आणि तो म्हणून आता निवडणुकीसाठीच करायचं अशातला भाग नाही। येणाऱ्या काळामध्ये आणखी आम्ही संघटनेच्या बैठका घ्यायच्या आहेत। त्या संघटनेच्या बैठकीच्या माध्यमातून बूथ लेवलची जी तयारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी लागते त्या निवडणुकीची तयारी आम्ही त्या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आता काही दिवसांपूर्वी तिरोडामध्ये आम्ही मेळावा घेतला, 4 दिवसापूर्वी। आता उद्या मी गडचिरोलीला चाललो आहे, परवा सडक अर्जुनीमध्ये मेळावा आहे। असं टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे मेळावे घेऊन तिथल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ऊर्जा अवस्थेत आणणे आणि तिथे बूथ लेवलची तयारी आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहे आणि ती तशा पद्धतीची तयारी आमची काँग्रेस पक्षाची आहे। कुठेतरी उमेदवार हे ऐन निवडणुकीच्या वेळेस न डिक्लेअर करता पूर्वी डिक्लेअर करावे अशा पद्धतीची चर्चा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त त्या उमेदवारालाही काम करता येईल, लोकांपर्यंत पोहोचतं। हो, ते ठीक आहे, पण ते शेवटी वाटाघाटी तीनही जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शरदचंद्र पवार साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आहे आणि आमची काँग्रेस आहे, तिघांचे पहिले वाटाघाटी एकदा झाल्या की मग उमेदवार निवडीला सोपं जाईल, त्याच्या अगोदर करता येणार नाही।
नक्कीच कुठंतरी आता काँग्रेस आपल्या तयारीला लागली आहे आणि मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा जे आहे स्वतः महाराष्ट्राचे प्रभारी चेनीतला हे बैठका घेणार आहे. प्रमुख नेते या सगळ्या बैठकींना उपस्थित राहणार आहे आणि तसेच येत्या निवडणुकीमध्ये भरघोस यश कसं मिळवता येईल याची रणनीती सुद्धा या सगळ्या बैठकांच्या माध्यमातून ठरवली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.